प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिका आता एक जणांना एक्सपोज करतच चाललेली आहे. मालिकेमध्ये जो काही धूमधडाका सगळ्यांची खरे रंग समोर येण्याचा झालाय. आता एका पाठोपाठ एक सचिनचं सत्य सुद्धा समजलंय. अस्मिताला ज्या वेळेला सचिनचं सत्य समजलंय त्याच वेळेला अस्मिताने महाभयंकर निर्णय घेतलाय आणि त्यानंतर सचिनला आता मात्र चांगलंच रस्त्यावरती आणलेलं आहे. आतापर्यंत अस्मितामुळे घरातले सगळे सचिनला टॉलरेट करतायत, पण एका झटक्यात अस्मिताच्या समोर सत्य आल्यावरती मग असं काय घडलंय की ज्याच्यामुळे सचिनचे धाबे दणाणलेत. इतकंच नाही तर आता साक्षीचं सत्य तर समोर आलंय, पण त्याचबरोबर या सगळ्यामध्ये सत्य समोर आलेलं आहे ते म्हणजे प्रियाचं. कारण आता इकडे अस्मिताला म्हणजे सचिनला साक्षीकडे भेटायला पाठवणारी ही प्रिया होती, हे सुद्धा सत्य समोर आल्यावरती एका पाठोपाठ एक आता अनेक खुलासे झालेत. नक्की काय घडले आत्ता इकडे आजच्या भागात आपण पाहिलेलं आहे की मुळातच आता मात्र इकडे जसं ज्याप्रमाणे सायलीने या दोघांना पाहिलंय, या दोघांनी सुद्धा आता सायलीला पाहिलेलं आहे आणि त्याचमुळे दोघ जण सुद्धा आता गडबडलेत की सायलीने आपल्याला पाहिलंय म्हणजे घरी जाऊन ही 100% काहीतरी सांगणार. हे सत्य तर आता समजलेलं आहे सचिनला, पण त्याचबरोबर साक्षीच्या डोक्यामध्ये आलंय की सायली अर्जुनला जाऊन सांगणार की मी जिवंत आहे, झालं माझा आता कायमचा गेम झाला. असं म्हणत असतानाच इकडे आता सायली काही पाऊल उचलणार, पण तोपर्यंत हे दोघ जण तिकडून सटकलेत. हे दोघ जण सटकलेत खरे, पण आता हे दोघ जण सायलीच्या नजरेतून काही सुटलेले नाहीयेत. मग त्याच वेळेला सायली आता घरी आले. घरी आल्यावरती सायलीचा उदास चेहरा बघत आता इकडे तिला कल्पना विचारते, काय झालं सायली? यावरती सायली म्हणते, आई मी जे दृश्य बघितलं ना ते महाभयंकर दृश्य होतं. त्यावरती मग आता लगेचच इकडे कल्पना सांगायला लागते, काय झालं तरी काय? यावरती सायली सांगायला लागते, आई मी आज यांनी मला बोलवलेल्या कॅफेमध्ये गेले होते. खरं तर त्या कॅफेमध्ये आता मी तिकडून निघाल्यावरती ज्या वेळेला परत फिरले ना, तेव्हा आता मी तिकडे सचिन भाऊजींना एका मुलीसोबत पाहिलं. आता हे ऐकल्यावरती या दोघांना तर धक्का बसलाय की सचिन अजून सुधारलेला नाहीये, पण खरा धक्का त्यांना आता पुढे बसणार आहे. इकडे आता ज्या वेळेला सायली सांगायला लागते, आई आणि त्या ठिकाणी मी जेव्हा गेले होते ना, तेव्हा ती जी मुलगी होती ती दुसरी तिसरी कोणी नाहीये, साक्षी आहे. असं म्हटल्यावर ती कल्पनाला तर आता काय बोलावं सुचत नाहीये. कल्पना म्हणते, अगं कसं शक्य आहे सायली? साक्षी महिपत शिकरे, अगं ती तर आता ह्याच्यामध्ये गेली ना अपघातामध्ये, जेलमध्ये काय मारामारी झाल्या त्यामुळे. यावरती सायली सांगायला लागते, नाही आई आपण असं समजत होतो, पण या सगळ्यामध्ये महिपत आणि साक्षीचा कदाचित हा डाव असणार आहे आणि याच डावामुळे ती आता जिवंत आहे, यांनी फक्त आणि फक्त नाटक केलेलं असणार आहे. असं म्हटल्यावर ती कल्पना म्हणते, अगं पण मग आता हे सचिनच्या सोबत काय? यावरती ती म्हणते, मला तर काही कळतच नाहीये की या सगळ्यामध्ये सचिन भाऊजी कसे काय अडकलेत. मुळातच आता इकडे ती त्यांच्या मुद्दामच तिने आता त्यांचा आधार घेतलेला आहे असं मला वाटतंय. का माहितीये का? कारण आता तिला तिला या सगळ्यामध्ये आता हा देश सोडून जायचं असेल आणि याच कारणास्तव तिने हा प्लॅनिंग केलेला आहे असं मला राहून राहून वाटतंय. असं म्हटल्यावर ती आता इकडे कल्पना सांगायला लागते, बरोबर आहे, मला सुद्धा तुझं म्हणणं पटतंय, पण हे सगळं आता कसं काय करायचं? आणि त्यावरती प्रताप म्हणतो, मला काय वाटतं माहितीये का, इतक्यात आपण अस्मिताला काहीच नको सांगायला. का माहितीये? कारण तिच्या मनावरती परिणाम होईल. यावरती सायली म्हणते, तुमचं म्हणणं जरी बरोबर असलं ना तरी अस्मिताईंना ही गोष्ट कळायलाच पाहिजे, कारण आता ते त्यांची किती मोठी फसवणूक करतायत ही गोष्ट सुद्धा समोर येणं गरजेचं आहे. असं म्हटल्यावरती प्रताप म्हणतो, हो पण तरी सुद्धा बरं आता अस्मिताला सांगायचं की नाही सांगायचं हे डिस्कशन चालू असेपर्यंत आता इकडे अस्मिता स्वतःच तिकडे आले आणि अस्मिताने हे सत्य ऐकलेलं आहे. अस्मिताने ऐकल्यावरती प्रताप तिला सावरतोय, अस्मिता ऐक, स्वतःला त्रास करून घेऊ नको. अस्मिता म्हणते, डॅडा हे काय आहे? त्यावरती सायली सांगते, हो हे सगळं असंच घडलंय, मी तिकडे एका मुलीच्या सोबत आता त्यांना पाहिलंय. यावरती अस्मिता सांगते, तू खरं बोलतेस सायली? सायली सांगते, हे बघा अशा बाबतीत मी तुम्हाला खोटं बोलेन वाटतंय का? म्हणजे सचिन भाऊजींवरती माझा राग आहे 100%, पण म्हणून मी तुम्हाला खोटं सांगणार नाहीये आणि मला माहिती होतं की या गोष्टीवरती कुणीही विश्वास ठेवणार नाही, म्हणूनच मी आता फोटो काढून आणलेला आहे. असं म्हटल्यावरती ज्या वेळेला सायली आता इकडे सचिन सोबत आता फोटो दाखवते
त्यावेळेला अस्मिताला विश्वास ठेवण्यावाचून कोणताही पर्याय राहत नाहीये. बरं, इतकं चालू असताना तिकडे आता अर्जुनने हे सगळं बोलणं ऐकलंय आणि आता तो म्हणतोय की काय ग, म्हणजे मला तो चैतन्याला म्हणतोय, अरे देवा, जी गोष्ट आपण लपवण्याचा प्रयत्न करत होतो ती गोष्ट सायलीच्या समोर आलीच कशी? त्यावरती चैतन्य म्हणतोय, अरे इतकंच नाहीये, पण आतापर्यंत आपण ज्या गोष्टीचा शोध घेत होतो ती गोष्ट तर सायलीबाईंनी शोधली, पण त्याचबरोबर ती आता सचिनच्या सोबत आहे. ही गोष्ट महाभयंकर आहे. मग अर्जुन समोर येतो आणि काय, खरंच का सायली, तू खरंच साक्षीला पाहिलंस? यावरती सायली सांगते, 100%. त्याच कॅफेमध्ये मागच्या वेळेला आपण गेलो होतो, आठवतंय तुम्हाला? मी तुम्हाला म्हटलं की मी साक्षीला धडकले, तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवला नाही आणि त्याच कॅफेमध्ये आता इकडे मी पाहिलं तर तिकडे दुसरं तिसरं कोणी नाही, साक्षी आणि सचिन भाऊजी होते. आणि त्यावरती अर्जुन आता सांगायला लागतो, खरंच का? तितक्यात अश्विन आलाय. मग त्यानंतर इकडे लगेचच सायली आता तो मोबाईल मधला फोटो दाखवते आणि सगळेच जण तो फोटो बघून चांगलेच घाबरलेत. सायली सांगायला लागते, इतकंच नाहीये तर आता ती जिवंत आहे आणि सचिन भाऊजींच्या सोबत आता हे सगळं प्लॅनिंग करते. आता अर्जुन सांगायला लागतो, नाही नाही, काहीही झालं तरी सुद्धा आपल्याला पुढचं पाऊल उचलायलाच पाहिजे. अस्मिता पूर्णपणे हादरून गेले हे सत्य समजले. अस्मिताच्या तर आता पायाखालची जमीन हादरली. अस्मिता आता स्वतःला सावरू शकत नाहीये आणि त्यावरती अश्विन आता सांगायला लागतो, अस्मिताताई, डोळे उघड. आम्ही सगळेजण तुला जे काही सांगण्याचा प्रयत्न करत होतो ना, तू कधीच आमचं काहीच ऐकलं नाहीयेस, पण आत्ता तरी या सगळ्यामध्ये डोळे उघड. हा माणूस तुझी शुद्ध फसवणूक करत होता आणि या फसवणुकीला तू आता बळी पडत होतीस. हे बघ, मी जे काही सांगतोय ना ती गोष्ट नीट लक्षात ठेव. काहीही झालं तरी सुद्धा या माणसांच्या नादी लागू नकोस. अस्मिता सांगते, हे काय चाललंय सगळं? म्हणजे ही साक्षी माझ्या नवऱ्याला? त्यावरती सायली सांगायला लागते, आणि आता एक गोष्ट अजून, मला तर खात्री आहे की त्या दिवशी आपल्या घरामध्ये जी बाई आली होती ना, ती दुसरी तिसरी कोणी नसून ती 100% साक्षीच होती. अस्मिताईंना मारायला आली होती. आता हे ऐकल्यावरती अजूनच सगळ्यांच्या पायाखालची जमीन हदरते. आता सायली जे काही म्हणत आहे ते 100% खरं आहे, हे सगळ्यांना समजलेलं आहे आणि आता सगळेच जण या गोष्टीचा विचार करतायत. आणि त्यावरती आता सायली सांगायला लागते, पण अजून एक गोष्ट चुकीची घडलेली आहे की त्या दोघांना मी पाहिलंय. हे त्या दोघांनी पाहिलेलं आहे, म्हणजे ते दोघं जण आता मात्र अलर्ट झालेले असतील, कारण त्या दोघांना इतकं समजलेलं आहे की मी त्यांना पाहिलंय, त्यामुळे मला नाही वाटत की सचिन भाऊजी आता घरी येतील. यावरती मग आता अर्जुन म्हणतो, काहीही झालं तरी सुद्धा आपल्याला त्या सचिनच्या मदतीने पहिलं साक्षीला पकडायला पाहिजे आणि मग त्या सचिनला अद्दल घडवायला पाहिजे. यावरती प्रताप म्हणतो, माझं तर डोकं काही चालतच नाहीये. हा इतका निर्लज्ज जावई आपल्याला मिळालाय आणि आपण आत्तापर्यंत कधीच त्याला ओळखू शकलो नाही. खरंच खरंच किती कमालीची गोष्ट झाली. म्हणजे आपण त्याला आता ओळखलंच नाही. आपण या सगळ्यामध्ये त्याला आता इतके वर्ष पाहतोय, पण तरी सुद्धा हे नाही केलं. खरंच. यावरती अर्जुन म्हणतो, अजिबात चिंता करू नका, त्याला तर धडा शिकवायचाच आहे. त्यावरती कल्पना म्हणते, काय धडा शिकवशील, कसा धडा शिकवशील? आणि धडा शिकवण्यात काही अर्थ आहे असं तर मला वाटतच नाहीये. अरे, ज्या माणसाला सुधारायचं आहे ना, त्याला अस्मिताने एक संधी देऊन सुद्धा तो सुधारला नाही. आता काय उपयोग आहे या सगळ्याचा? असं म्हटल्यावरती अस्मिता खूपच आता उदास झाले आणि सगळेच जण खूप उदास झालेले आहेत. सायली आता अस्मिताला समजवते, आणि हे बघा, मुळातच काहीही झालं ना तरी सुद्धा एक पुरुष जर का फसवणूक करतोय आणि तरी सुद्धा आपण त्याची साथ देतोय म्हटल्यावरती तुम्ही कमजोर आहात का? नाही, आम्ही सगळेजण तुमच्या सोबत आहोत. काहीही झालं तरी सुद्धा तुमची साथ सोडणार नाही. अस्मिता खूपच हिरमुसलेली आहे. पण आता अर्जुन सायली चैतन्य आणि त्याचबरोबर अश्विन सगळेच जण इकडे आता सचिनला पकडण्यासाठी जाणार असतात. पण यांना माहित नाहीये की तिकडे आता प्रियाचं सुद्धा सत्य समोर येणार असतं. बरं, हा सगळा प्रकार चालू इकडे आता सायलीने आपल्याला पाहिलंय म्हटल्यावरती हे दोघं जण खूपच घाबरलेले आहेत. आणि त्यानंतर मग आता साक्षी सांगायला लागते, आता काय करायचंय? सायलीने आपल्याला पाहिलं आणि त्यावरती सचिन तिला सांगतोय, तू चिंता करू नकोस, काहीतरी आपल्याला करायला पाहिजे. आणि त्यावरती ती म्हणते, काय करणार आहोत आपण? मला तर खरंच काही कळत नाहीये. आता ती सायली जाऊन आता अर्जुनला सांगणार आणि मग मात्र दोघांची भांडी एकमेकांच्या समोर फुटलेली आहेत. आणि त्यावरती तो सांगतो, सॅम, मला माहितीये तू महिपत शिकरेची मुलगी आहेस ना, आणि आता तू कुणाचा तरी खून केलेला आहेस ना.
यावरती ती म्हणते काय बोलतोयस तू? यावरती तो म्हणतो हे बघ आता लपवाछपवी आपल्यामधली बंद करायला पाहिजे. आपण दोघांनी एकमेकांच्या समोर जे काही आहे ते एक्सेप्ट करूया. मला सगळं सत्य माहिती. हे बघ आपल्यामध्ये जे काही आहे ते सगळं विसरून आता मी तुला सत्य सांगतोय. हो मी अस्मिताचा नवरा आहे. आणि त्यावरती ती म्हणते मला हे सत्य समजलं होतं, पण मी ते तुला विचारण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही, कारण काहीही झालं तरी माझं तुझ्यावरती प्रेम आहे हे 100%. असं म्हटल्यावरती मग आता तो सांगतोय हे बघ काहीही झालं तरी सुद्धा मी तुला कधीही सोडणार नाहीये. मग ती सांगते पण आता तू घरी तर जाऊ शकत नाहीयेस. यावरती तो म्हणतो 100% मी घरी जाऊ शकत नाहीये, पण आता आपण हा देश सोडून जाऊ शकतो. यावरती लगेचच आता ती सांगायला लागते मग लगेचच निघूया. काहीही झालं तरी सुद्धा आपल्याला निघायलाच पाहिजे. यावरती तो म्हणतो पण मला फक्त आणि फक्त पासपोर्ट आणि व्हिसा घेण्यासाठी घरी जावं लागेल. त्यावरती ती सांगायला लागते पण पण मला एक गोष्ट तू सांगशील का? काही झालं तरी सुद्धा तुझ्या घरी कसं काय तू जाशील? यावरती तो म्हणतो हे सुभेदार आहेत ना, हे मूर्ख आहेत. म्हणजे मुळातच अस्मिताला त्रास होऊ नये म्हणून कदाचित यांनी आता ते सत्य तिला सांगितलं नसेल आणि त्याचाच वापर करून आता मी तिकडे जाऊ शकतो. म्हणजे कसं आहे बघ ना, अस्मीला फोन करून सांगतो की मी येतोय, कुणाला सांगू नकोस, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. असं म्हणत मी आता मागच्या दाराने घुसेन, माझे पासपोर्ट व्हिसा घेईन, तोपर्यंत बाकीची तयारी. यावरती ती म्हणते चिंता करू नकोस, आपल्याला जाण्यासाठी जे काही लागेल ते एका दिवसात कितीही पैसे देऊन मी आता करून घेईन आणि त्यानंतर एकदा का अण्णा जेलमधून आले ना की मग आपल्याला कसलंच टेन्शन नाहीये. काहीही झालं तरी सुद्धा आपण हे सगळं करायचंय. यावरती ती सांगते आणि तुला काहीही मदत लागली ना तर तिकडे गेल्यावरती तू आता प्रियाची मदत घेऊ शकतोस. यावरती तो म्हणतो काय म्हणजे तन्वी? यावरती ती सांगते हो तन्वी, आता सुद्धा तुला इथे आणण्यासाठी तिनेच मला मदत केली. यावरती सचिनला आठवतं अच्छा अच्छा म्हणजे ही आपल्या रूम मध्ये आली होती याच कारणासाठी. आणि त्यानंतर तो सांगतो असं आहे का, ठीक आहे मग तिची मदत घेतो. आता इकडे सचिन प्रियाला ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करणार असतो आणि अस्मिता सांगते इकडे साक्षी सांगायला लागते तू प्रियाची मदत घे. प्रियाची मदत घेऊन तू आता त्या घरात घुसू शकतोस. तो म्हणतो ठीक आहे मी आधी अस्मिताला फोन करून बघतो, तिला किती काय काय समजले काय नाही समजले आणि त्यानंतर मग आता ठरवूया. असं म्हटल्यावरती मग आता पुढचं प्लॅनिंग सुट. इकडे तोपर्यंत घरच्यांनी अस्मिताला समजवलेलं आहे की सचिन आता या सगळ्यामध्ये तुला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करेल आणि अस्मिताला तसंच घडतं. फोन आल्यावरती अस्मिताला सचिन म्हणतो खरं तर मला घरी यायचंय, पण खरं सांगू का तर आता इकडे सायली भेटली होती आणि तिने मला धमकी दिले की मी घरी जाऊन अस्मिताचे कान भरेन, त्यामुळे मला आता काय करावं कळत नाहीये, पण तुला भेटायचंय, मी मागच्या दाराने येऊ का? यावरती अस्मिता त्याला सांगायला लागते हो हो तू ये, मी तुझी वाट बघते. आणि त्याच वेळेला मग आता इकडे सचिन मागच्या दाराने ज्या वेळेला गेलाय तो अस्मिताला सांगतोय खरं सांगू का तर आता ही सायली आपल्या दोघांना वेगळं करण्याचा प्रयत्न करते आहे. त्या दिवशी तिकडे आली होती आणि मला सांगत होती की मी तुला आणि अस्मिताला वेगळं केल्याशिवाय राहणार नाहीये. आणि त्यावरती अस्मिता सांगायला लागते काय बोलतोस तू, सायली असं तुला बोलली? यावरती तो सांगतो हो अगं खरंच मला तितका कंटाळा आलाय ना, पण आता तुझ्यावरचं माझं प्रेम मला गप्प बसू देत नाहीये, म्हणून आणि म्हणून फक्त मी आता शांत आहे. असं म्हटल्यावरती अस्मिता आतापर्यंत शांत. ताबडतोब चिडलेली अस्मिता म्हणते आत्तापर्यंत तुझ्यासाठी मी माझ्या घरच्यांच्या विरोधात गेले, प्रत्येक वेळेला तुझी आता एक गोष्ट मी लपवत आले की तू काय काय करतोयस, किती पैसे मागतोयस, हे सगळं सगळं लपवत आले, पण आत्ता नाहीये, बाद झालं. असं म्हणत फाटकन तिने आता सचिनचं थोबाड फोडलेलं आहे. तुला काय वाटलं आत्ता सुद्धा मी तुझी साथ देईन का? यावेळेला तुझी साथ देणारच नाहीये. मुळातच या सगळ्यामध्ये मी आता तुला. यावरती तो म्हणतो काय बोलतेस, तुला माहिती आहे का हे सगळं कोण करतंय? हे सगळं प्रिया करते. स्वतःच्या अंगावरची आल्यावरती तो म्हणतोय मला इथून बाहेर काढण्याचं काम सुद्धा त्या तन्वी उर्फ प्रियानेच केलेलं आहे. म्हणजे आता या घरामध्ये सगळी माणसं फ्रॉड आहेत असं म्हणत त्याने खुलासा केलाय. तितक्यात सगळेजण तिकडे आलेत आणि सचिनच्या तोंडून आता प्रियाचं नाव ऐकून अश्विन आणि बाकी सगळ्यांना खूपच मोठा धक्का प्रेक्षकांनो बसलेला आहे. आणि आता नक्की समोर काय चाललंय हे समजायच्या आधीच सचिनला पोलिसांच्या ताब्यात देत साक्षीला पकडण्याचं प्लॅनिंग करण्यात आलंय. पण या सगळ्यामध्ये प्रियाचं सत्य सुद्धा समोर आलेलं आहे.